आज तुमच्या भावाने स्वतःच्या हाताने घरच्या वरात रोट्या आणलं हो, पण त्याच्यातही असं काही वाटलंच नव्हतं. जय शिवराय पब्लिक, स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. सकाळपासून लाईट नव्हती, म्हणलं चला डीपीवर जाऊन पाहून येऊ काय झालंय नेमके. शुभम भाऊन गिरिराज भाऊ डायरेक्ट ढेकाढेकानी बांबू घेऊन आले बोनी. ते येऊन पाहिलं तर वेगळाच कारनामा व्हायला होता. आमचे गिरिराज भाऊने लय कदरलो बाय डीपीला राखेला आणून देऊचतून म्हणलं नका आपलेच वांदे व्हायचे. आपल्याला आज घरच्या वरात रोट्या आणायचा होता, म्हणलं चायला काही लावायच्या आधीच गुडघे एवढं गाव झालं आपल्या वावरात, चला घ्या रोट्या आणून. मग त्याच्यासाठी लय कार्यकर्ते बोलवले होते आपण, गिरिराज भाऊ, राहुल भाऊ, शुभम भाऊ सगळेच बोलून घेतले ते. म्हणलं सगळ्यांचा थोडा थोडा हातभार लागन. जेवढा टाइम रोट्या आणायला लागला तेवढा टाइम त्याचे पेंड काढायला लागले भाऊ. होत असं होतं काळपोटी जमीन आहे, थोडं वल्ल होतं ते तीन पॅक होतं, डायरेक्ट गोळेचे गोळे होत होते भाऊ. तुमचा भाऊ लय थकला होता, म्हणलं चायला राहुल भाऊनी काम हाती घेतले शे काय होणार नाही, त्याला काय ताकदवरच माणूस लागतो. राहुल भाऊना पेंड काढले डायरेक्ट 1.5 क्विंटल पेंड काढले भाऊ. म्हणलं काय अवकाळ चाले बाबा, आता करावं तरी काय. पोराला म्हणलं बाबा तुम्ही लय थकले, आता पेंड काढू काढू काय थकले असेल, आता मी माझ्या मोठ्या हाताने थोडा रोट्या आणून घेतो, कसं म्हणलं थोडा फरक पडन. आणि त्याच्याच विषय असा होता की मी पहिल्यांदाच ट्रॅक्टरवर बसलो होतो आणि ते हसायला लागले. त्यांना म्हणलं असं नका भाऊ, कार्तिक म्हणजे असा माणूस येतो काही पण करू शकतो. 2-4 गरके आणले का ते पॅक होऊन जायचं भाऊ, मग काय परत गोळे काढत बसायला लागायचं. त्याच्यात डिझेल संपलं तर डिझेल पण टाकून घेतलं. सगळ्यांनी आता कमेंट्स मध्ये हॅशटॅग शेतकरी लावायचं आणि तेवढं फॉलो पण करून टाका. मी भेटतो पुढच्या व्हिडिओ मध्ये, बाय बाय.